नमस्कार. जरा विचार करा. आपलं स्वतःचं शेत आहे, पण त्या शेतापर्यंत जायला रस्ताच नसेल तर, किंवा जो आहे तो कोणीतरी अडवून ठेवला असेल तर. ही अडचण महाराष्ट्रातले हजारो शेतकरी रोज भोगतात. पण आता शासनाने एक असा निर्णय घेतलाय जो ही परिस्थिती बदलू शकतो. चला, हा निर्णय नेमका काय आहे तेच आज समजून घेऊया. ही अडचण आहे ना, ही खूप शेतकऱ्यांची रोजची डोकेदुखी आहे. आपल्या हक्काच्या शेतात जायचं, पण रस्ताच नाही, किंवा असलेला रस्ता कोणीतरी मुद्दाम बंद केलाय. ह्यातून जे वाद होतात, तो तणाव निर्माण होतो, तो खूप गंभीर असतो. आणि याच मोठ्या समस्येवर हा नवीन निर्णय एक उत्तर घेऊन आलाय. आता शेत किंवा पाणंद रस्ते म्हणजे काय? हे काही साधे रस्ते नाहीत. या तर आपल्या शेतीच्या जीवनवाहिन्या आहेत. शेतकऱ्याला शेतात पोहोचण्यापासून ते तयार झालेलं पीक बाजारात नेण्यापर्यंत सगळं काही याच रस्त्यांवर अवलंबून असतं. त्यामुळे हे रस्ते मोकळे असणं किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. तर नेमकी अडचण आहे तरी काय? आणि ही काही कालपर्वा सुरू झालेली गोष्ट नाही आहे. अनेक वर्षांपासून गावागावामध्ये ही समस्या वाढतच चालली आहे. आणि या समस्येच्या मुळाशी एकच शब्द आहे, तो म्हणजे अतिक्रमण. होतं काय की शेजारचा शेतकरी बांधव कोरून रस्ता लहान करतो किंवा रस्त्याच्या कडेने अतिक्रमण वाढवतो. कधीकधी तर रस्ता पूर्णपणे बंदच करून टाकतो. मग सुरू होतात वाद, जे टोकाच्या भांडणांपर्यंत जातात. यामुळे फक्त शेतीचं नुकसान होत नाही, तर गावातला सामाजिक सलोखासुद्धा बिघडतो. मग आता ह्या इतक्या जुन्या आणि गंभीर समस्येवर उपाय काय? तर अखेर महाराष्ट्र शासनाने यावर एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. एक असा नवीन निर्णय जो पीडित शेतकऱ्याला एक मोठा दिलासा देऊ शकतो. आणि हा सगळा बदल झालाय तो या एका कागदामुळे. हे आहे ते सरकारी परिपत्रक. 5 फेब्रुवारी 2025 रोजी हे जारी झाले. आणि यात अशा काही गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी खूप खूप महत्वाच्या आहेत. बघूया काय आहे ते. आणि ह्या परिपत्रकातली सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही, की आता शेत रस्त्यावरचं अतिक्रमण काढायला किंवा जमिनीची मोजणी करायला जे पोलीस संरक्षण लागतं, ते आता मिळणार आहे पूर्णपणे मोफत. हो, एकही पैसा न देता. आता हा नियम काही असा अचानक आलेला नाहीये. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना नावाची एक योजना आधीपासूनच आहे, जिचा उद्देशच ग्रामीण भागातले शेत रस्ते सुधारणं हा आहे. आता त्याच योजनेचा हा एक महत्वाचा भाग बनला आहे. ठीक आहे, मोफत पोलीस संरक्षण मिळणार हे तर कळलं, पण प्रश्न असा आहे की ते मिळवायचं कसं? त्याची प्रक्रिया काय आहे आणि यात अधिकार नक्की कोणाला दिलेत? चला, हे नियम सोप्या भाषेत समजून घेऊ. शासनानं ही प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे या संरक्षणासाठी शेतकऱ्याला 1 रुपयाही खर्च करायचा नाही. नो फीज. दुसरं म्हणजे संरक्षण देण्याचे अधिकार थेट तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांना दिलेत. म्हणजे हेलपाटे वाचले. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी अतिक्रमण काढताना किंवा मोजणी करताना आडकाठी आणली तर त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार. परिपत्रकातले हे शब्दच बघा, किती स्पष्ट आहेत. यात सरळ सरळ लिहिलंय की पैसे आकारू नका, आणि जे कोणी अडवणूक करतील किंवा रस्ते बंद करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. यामुळे प्रशासकीय पातळीवर कोणताही गोंधळ राहणार नाही आणि शेतकऱ्याला न्याय मिळणं सोपं होईल. तर मग ह्या सगळ्या संरक्षणासाठी किती पैसे मोजावे लागतील? खर्च किती येईल? उत्तर आहे 0. एकही रुपया नाही. आधी संरक्षणासाठी शुल्क भरावं लागायचं, त्यामुळे अनेक शेतकरी मागे हटायचे. पण आता ती सगळ्यात मोठी आर्थिक अडचणच दूर झाली आहे. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? शेतकऱ्याच्या दृष्टीनं या निर्णयाचे सगळ्यात मोठे फायदे कोणते आहेत? चला, 4 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये हे पुन्हा एकदा समजून घेऊया. थोडक्यात काय, तर आता शेतकऱ्याचा पैसा वाचणार, कामाला वेग येणार कारण अधिकार आता स्थानिक पातळीवर आहेत, दादागिरी करणाऱ्यांना कायद्याचा धाक असणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी लढायला शेतकऱ्याच्या हातात एक कायदेशीर ताकद आली आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा उरतो की कागदावरचा हा निर्णय प्रत्यक्षात किती यशस्वी होईल, आणि जर तो यशस्वी झाला तर गावागावांतली ही वर्षानुवर्षांची भांडणं खरंच मिटतील का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.